साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये एक छोटंसं गाव होतं, भेंडवाडी. गाव लहान पण इतिहास मोठा. गावाच्या टोकाला एक दाट, गडद, सतत कुजबुजणारी जंगलपट्टी होती. लोक तिला फक्त एकच नावाने ओळखायचे, देवराई. देवराई म्हणजे देवाचं जंगल. गावकऱ्यांच्या मते तिथे देव वसतो आणि देवाला त्रास दिला तर तो माफ करत नाही. लहानपणापासूनच मुलांना सांगितलं जायचं, संध्याकाळनंतर देवराईत गेला तर परत येणार नाही. पण आजच्या पिढीला या गोष्टी फक्त अंधश्रद्धा वाटायच्या. आदित्य पुण्यातून आलेला एक तरुण डॉक्युमेंटरी मेकर होता. त्याला लोककथा, अंधश्रद्धा आणि गूढ जागांवर काम करायला खूप आवडायचं. तो भेंडवाडीत आला तेव्हा त्याला देवराईबद्दल कळलं. हे सगळं फक्त लोकांचा भ्रम आहे, तो म्हणाला. त्याच्यासोबत होते स्नेहा, कॅमेरा पर्सन, रोहन, साऊंड इंजिनियर. गावकऱ्यांनी त्यांना खूप समजावलं, तुम्ही दिवसा जा पण रात्री नाही. पण आदित्य हसला, खरी गोष्ट तर रात्रीच दिसते. तिघेही रात्री 10 वाजता देवराईत शिरले. पहिल्याच पावलापासून काहीतरी विचित्र जाणवत होतं. हवा अचानक थंड झाली, आवाज पूर्णपणे गायब झाले. झाडं जणू त्यांच्याकडे बघत होती. स्नेहाने हळूच विचारलं, आपण खरंच हे करतोय ना? आदित्य म्हणाला, हेच तर हवं होतं. कॅमेरा चालू झाला. रोहनने हेडफोन लावले आणि अचानक तो थबकला. आदित्य, आदित्य, कोणीतरी कुजबुजतंय. कुठे? रेकॉर्डिंगमध्ये. पण आसपास कोणी नाही. स्नेहाने कॅमेरा फिरवला आणि स्क्रीनवर काहीतरी दिसलं, एक काळी आकृती झाडामागे. पण प्रत्यक्षात तिथे काहीच नव्हतं. ते पुढे चालत राहिले, पण अचानक लक्षात आलं, ते गोल गोल फिरत होते. जिथून ते आले होते तिथेच पुन्हा पोहोचले. पण आता काहीतरी वेगळं होतं. जमिनीवर ताजे पावलांचे ठसे होते, त्यांचे नव्हते. अचानक झाडांमधून एक आवाज आला. का आला तिथे? तिघेही गोठले. समोर एक म्हातारी उभी होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य. देवाला त्रास का देता? आदित्य म्हणाला. तुम्ही कोण? ती हसली. मी या जंगलाची राखणदार. म्हातारीने सांगायला सुरुवात केली. इथे एकेकाळी लोकांनी देवाची पूजा केली, पण नंतर त्यांनी जंगल कापायला सुरुवात केली. देव रागावला आणि मग सगळे गायब झाले. अचानक स्नेहाचा कॅमेरा बंद झाला. रोहन ओरडला, माझं रेकॉर्डिंग. आवाज वाढतोय. हेडफोनमधून आता किंकाळ्या येत होत्या. दूरवर झाडं हलायला लागली, पण वारा नव्हता. क्षणात स्नेहा गायब झाली. स्नेहा! आदित्य आणि रोहन वेड्यासारखे धावू लागले, पण प्रत्येक दिशेला फक्त झाडं आणि सावल्या. हवेत एक विचित्र वास पसरला, रक्ताचा. जमिनीवर लाल ठिपके दिसायला लागले. ते ठिपके एका दिशेने जात होते. ते दोघे त्या ठिपक्यांच्या मागे गेले आणि जे पाहिलं ते पाहून त्यांचा आत्मा हादरला. स्नेहा झाडाला लटकलेली, पण ती जिवंत होती. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि ती हसत होती. ती हळूच म्हणाली, तुम्ही आता जाऊ शकत नाही. रोहन मागे सरकला, पण झाडांच्या मुळांनी त्याचे पाय पकडले. आदित्यला समजलं, हे जंगल जिवंत आहे. ते फक्त झाडं नाहीत, ते आत्मे आहेत, ज्यांनी इथे येणाऱ्यांना कधीच जाऊ दिलं नाही. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना जंगलाच्या काठावर कॅमेरा सापडला. त्यात शेवटचं फुटेज होतं. आदित्य ओरडत होता, देवराई जिवंत आहे. आणि मग स्क्रीन काळी झाली. आजही भेंडवाडीत लोक सांगतात, रात्री कधी कधी देवराईतून आवाज येतो. कॅमेऱ्याचे फ्लॅश आणि 3 सावल्या झाडांमध्ये फिरताना. देवराईत जा, पण लक्षात ठेवा, तुम्ही पाहत असलेलं जंगल कदाचित तुम्हालाच पाहत असेल. पुढचा अनुभव
कोकण आणि साताऱ्याच्या सीमारेषेवर एक गाव होतं, कोरडवाडी. विशेष काय, ते गाव कोणत्याही सरकारी नकाशावर नव्हतं, जणू अस्तित्वातच नाही. पण तरीही तिथे लोक राहत होते आणि त्या गावाच्या मागे एक प्रचंड, दाट, काळसर हिरव्या रंगाचं जंगल होतं. देवराई फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राकडून एक टीम त्या भागात पाठवण्यात आली, कारण त्या परिसरात गेल्या काही महिन्यात 4 लोक गायब, 2 जण वेडे झाले आणि एकाने आत्महत्या केली. टीममध्ये होते अर्जुन देशमुख, फॉरेस्ट ऑफिसर, माया कदम, रिसर्चर, संदीप, ड्रायव्हर आणि एक स्थानिक मार्गदर्शक, गणू. ते कोरडवाडीत पोहोचले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. गाव शांत होतं, खूपच शांत. ना मुलांचा आवाज, ना जनावरं, फक्त लोक बघत होते. गणूने हळूच सांगितलं, इथले लोक बाहेरच्यांवर विश्वास ठेवत नाहीत आणि देवराईवर तर अजिबात नाही. गावातल्या एका रिकाम्या घरात त्यांनी मुक्काम केला. रात्री 12च्या सुमारास माया जागी झाली. तिला बाहेरून आवाज येत होता, जणू कुणीतरी हळू आवाजात मंत्र म्हणत होतं. ती खिडकीतून बाहेर बघते आणि तिला दिसतं, गावातील सगळे लोक देवराईकडे चालत होते. माया अर्जुनला उठवते. दोघेही सावधपणे त्या लोकांच्या मागे जातात. देवराईच्या काठावर लोक गोलाकार उभे होते. मध्यभागी एक झाड, इतर झाडांपेक्षा मोठं, वाकलेलं, जणू जिवंत. एक म्हातारा पुढे येतो आणि म्हणतो, आज त्याला शांत ठेवायला हवं. अचानक 2 लोक एक मुलगा घेऊन येतात. तो ओरडत असतो, मला सोडा, मला नको. माया घाबरते. हे काय करतायत? अर्जुन थबकतो. मुलाला त्या झाडाजवळ नेलं जातं आणि क्षणात सगळं शांत होतं. कुणीच ओरडत नाही, फक्त झाडाच्या मुळांमध्ये काहीतरी हलतं. मुलगा गायब होतो. जमिनीवर रक्त नाही, काहीच नाही, फक्त झाड थोडं जास्त जिवंत दिसतं. दुसऱ्या दिवशी अर्जुन गणूला विचारतो. गणू आधी काही बोलत नाही, पण मग म्हणतो, ते झाड देव नाही, ते भुकेला आहे. गणू सांगतो, 100 वर्षांपूर्वी इथे एक साधू आला होता. त्याने जंगलाला जिवंत केलं, पण काहीतरी चुकलं. ते झाड आता आत्मे खातं. अर्जुन म्हणतो, आपण आज जाऊन पाहू. गणू घाबरतो, तुम्ही परत येणार नाही. ते तिघे आत जातात. पहिल्याच क्षणी हवा थंड होते, प्रकाश कमी होतो आणि आवाज गायब होतो. माया म्हणते, हे जंगल वेगळं आहे. त्यांना सतत जाणवतं, कोणीतरी त्यांच्याकडे बघतंय, पण दिसत नाही. जमिनीवर ठसे दिसतात, पण ते माणसाचे नाहीत, ते मुळांसारखे आहेत. अचानक संदीप मागून ओरडतो आणि गायब होतो. फक्त त्याचा आवाज, वाचवा. ते त्या आवाजाच्या दिशेने जातात. जमिनीवर लाल चिन्ह दिसतं. ते मोठ्या झाडाजवळ पोहोचतात आणि ते पाहतात, झाडाची साल मानवी चेहऱ्यांनी भरलेली आहे. संदीपचा चेहरा त्यात अडकलेला. तो हलतो, तो जिवंत आहे, पण बाहेर येऊ शकत नाही. अचानक झाडातून आवाज येतो, आणखी आणा. गणू पुढे येतो. मी पुरेसा आहे. तो झाडाजवळ जातो आणि मुळं त्याला ओढून घेतात. अर्जुन आणि माया पळतात, पण जंगल बदलतं. मार्ग नाहीसा होतो. माया म्हणते, हे जंगल आपल्याला सोडणार नाही. अर्जुन थांबतो. तो मागे बघतो आणि त्याला सगळे चेहरे दिसतात, गावकरी, संदीप, गणू. काही दिवसांनी सरकारी रिपोर्ट येतो. कोरडवाडी गाव सापडत नाही, फक्त एक कॅमेरा सापडतो. त्यात शेवटचा व्हिडिओ. अर्जुन म्हणतो, जर कोणी हे पाहत असेल, देवराईला कधीही त्रास देऊ नका. आजही त्या भागात लोक म्हणतात, रात्री झाडं कुजबुजतात आणि कोणीतरी म्हणतं, आणखी आणा. पुढचा अनुभव, खोली क्रमांक 307. जे आत गेलं ते परत आलं नाही. मुंबई पुणे महामार्गावर एक जुनं अर्धवट बंद हॉटेल होतं.
हॉटेल शांतीदीप. बाहेर मोठा बोर्ड, रिनोव्हेशन चालू आहे. पण विचित्र गोष्ट म्हणजे काही खिडक्या रात्री उजळत, कधीकधी आतून आवाज येत आणि रूम नंबर 307 कायम लॉक होती. समीर, एक ट्रॅव्हल ब्लॉगर, रात्री उशिरा पुण्याहून मुंबईला जात होता. पाऊस सुरू झाला. गाडी अचानक बंद पडली. नेटवर्क नव्हतं आणि समोर तेच हॉटेल. समीर आत गेला. रिसेप्शनवर एक म्हातारा बसला होता. त्याने वर बघितलंही नाही. समीर म्हणाला, एक रूम मिळेल का? म्हातारा हळूच म्हणाला, 307 सोडून कुठलीही घ्या. समीर हसला. का? म्हाताऱ्याने उत्तर दिलं नाही. समीरला 305 नंबरची किल्ली मिळाली. पण किल्ली घेताना त्याने पाहिलं, रजिस्टरमध्ये शेवटची एंट्री 3 वर्षांपूर्वीची होती. रूममध्ये सगळं ठीक होतं. पण रात्री 2 वाजता त्याला आवाज आला दारावर. समीरने दार उघडलं. बाहेर कोणी नव्हतं. पण कॉरिडॉरमध्ये रूम 307चं दार उघडं होतं. समीर जवळ गेला. दार अर्धवट उघडं. आत पूर्ण अंधार. त्याने मोबाईलचा फ्लॅश चालू केला आणि आत शिरला. रूम वेगळी होती. जणू जुनी, खूप जुनी. भिंतीवर डाग, फर्निचर तुटलेलं आणि भिंतीवर लिहिलेलं, इथून बाहेर जाऊ नकोस. समीर मागे वळतो. दार बंद झालेलं. तो धावतो. दार उघडत नाही. रूममध्ये एक मोठा आरसा होता. समीरने त्यात बघितलं आणि तो थबकला. त्याच्या मागे कोणीतरी उभं होतं. तो मागे वळला. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात बघितलं. ती आकृती अजून जवळ आली होती. भिंतीवर अजून काही लिहिलेलं होतं. ती तुला बाहेर जाऊ देणार नाही. ती तुला पाहते आहे. मोबाईलवर वेळ 2:17. तो हालत नाही. कितीही वेळ गेला तरी. आता रूममध्ये पावलांचा आवाज येतो. हळूहळू समीरच्या मागे. कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. थंड, खूप थंड. समीर वळतो आणि पाहतो, एक बाई. तिचे डोळे नाहीत, फक्त काळी पोकळी. ती हळू आवाजात म्हणते, तू आला आहेस, आता तूच राहशील. समीर पळायला लागतो. पण रूम संपत नाही. कॉरिडॉर लांबत जातो. तो धावत धावत पुन्हा त्याच रूममध्ये येतो. 307. भिंतीवर फोटो दिसतो त्या बाईचा. खाली लिहिलेलं, रूम 307, मृत्यू 2019. ती बाई इथेच मेली होती आणि आता कोणीही आत आलं तर ती त्याला सोडत नाही. समीर ओरडतो, पण आवाज बाहेर जात नाही. ती हळूहळू जवळ येते आणि त्याचा हात धरते. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनवर म्हातारा बसलेला. एक नवीन माणूस येतो. तो विचारतो, रूम मिळेल का? म्हातारा म्हणतो, 307 सोडून कुठलीही घ्या. त्यावेळी रूम 307 मध्ये आरशात 2 आकृत्या दिसतात. ती बाई आणि समीर. पुढचा अनुभव. फोन जो कधी कट होत नाही. एक साधा कॉल. प्रणव हा पुण्यातील कॉल सेंटरमध्ये काम करणारा मुलगा. रात्रपाळी एकसुरी काम. लोकांचे कॉल्स, तक्रारी, राग, शिव्या. त्याच्या आयुष्यात काहीच विशेष नव्हतं. त्या रात्री 2:13 त्याच्या स्क्रीनवर एक कॉल आला. अननोन नंबर. तो नेहमीप्रमाणे कॉल उचलतो. हॅलो, कस्टमर सपोर्ट. पण समोरून काहीच आवाज येत नाही, फक्त हलका श्वास. प्रणव म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय? थोड्या वेळाने एक खूप हळू आवाज, तू ऐकू शकतोस का मला? प्रणव हसतो, हो बोला. पण त्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. जणू तो दूरवरून, खूप दूरवरून येत होता. तो आवाज म्हणाला, तुझ्या डाव्या बाजूला एक लाल फाईल आहे. प्रणव थबकला. त्याच्या टेबलावर खरंच एक लाल फाईल होती. त्याने विचारलं, तुला कसं माहीत? उत्तर नाही. आता प्रणवला जाणवतं, कोणीतरी त्याच्याकडे बघतंय. पण ऑफिसमध्ये सगळे त्यांच्या कामात. प्रणव कॉल कट करायला जातो, पण फोन कट होत नाही. स्क्रीन फ्रीज. कॉल चालूच.
तो आवाज पुन्हा बोलतो, आज घरी जाऊ नकोस. प्रणव चिडतो, काय बडबड आहे ही. शिफ्ट संपते, तो घरी जातो. सगळं नॉर्मल, पण दरवाजा उघडताना त्याला काहीतरी जाणवतं. घरात कोणीतरी आहे. तो आत जातो, लाईट चालू करतो. कोणी नाही, पण वरच्या मजल्यावर पावलांचा आवाज. त्याचा फोन वाजतो. तोच नंबर. तो उचलतो. मी सांगितलं होतं ना, घरी जाऊ नकोस. प्रणव वर जातो. बाथरूममध्ये आरसा. तो स्वतःकडे बघतो आणि थबकतो. आरशात त्याच्या मागे एक माणूस उभा आहे. तो वळतो, कोणी नाही. पुन्हा आरशात बघतो. तो माणूस अजून जवळ. फोनवर आवाज, तो तुला बघतोय. प्रणवला आठवतं, 2 वर्षांपूर्वी त्याने एक अपघात पाहिला होता. एका माणसाचा मृत्यू. तो मदत करू शकला असता, पण तो निघून गेला. आरशात दिसणारा चेहरा तोच होता. फोनवर आवाज, तू मला वाचवलं नाहीस. आता तो माणूस प्रत्यक्षात दिसायला लागतो, आरशात नाही. खरंच. प्रणव खाली पळतो. दार उघडतो, पण बाहेर तोच ऑफिस. तो पुन्हा कॉल सेंटरमध्ये आहे. घड्याळ 2:13. तोच कॉल. तो कॉल उचलतो. यावेळी फोनवरचा आवाज त्याचाच आहे. तू ऐकू शकतोस का मला? प्रणव समजतो, तो स्वतःच अडकला आहे एका लूपमध्ये, जिथे तोच कॉल करतो आणि स्वतःलाच इशारा देतो. ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा बसलेला. त्याच्या स्क्रीनवर कॉल येतो, अननोन नंबर. तो उचलतो आणि ऐकतो. तू ऐकू शकतोस का मला? प्रणव पुन्हा त्या खुर्चीवर बसलेला. कॉल सेंटर. घड्याळ 2:13. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. त्याला आठवत होतं सगळं. अपघात, तो माणूस, लूप, स्क्रीनवर अननोन नंबर. त्याचा हात थरथरतो. हे पुन्हा होणार आहे. तो कॉल उचलतो आणि यावेळी तो आधी बोलतो, मला माहीत आहे तू कोण आहेस. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता. मग एक हसू. आठवलं तुला? शेवटी. प्रणव विचारतो, तू मला का अडकवलं आहेस? उत्तर येतं, तू आधीच अडकलेला होतास. मी फक्त दाखवलं. आवाज सांगतो, हा लूप तुझ्या आठवणींवर चालतो. तू जितका पळशील तितका खोल जाशील. प्रणव उठतो. यावेळी मी वेगळं करतो. तो ऑफिसमधून बाहेर धावतो. तो दरवाजा उघडतो, पण बाहेर रस्ता नाही. एक अंधार, पूर्ण काळोख. त्या अंधारातून आवाज येतो, इथेच आहेस तू. क्षणात तो पुन्हा त्याच खुर्चीवर. 2:13. यावेळी त्याच्या समोर एक काच दिसते. ऑफिसमध्ये आधी नव्हती. तो त्यात बघतो आणि थबकतो. त्याच्या मागे डझनभर लोक उभे आहेत. ते सगळे त्याच्याकडे बघत आहेत, शांत, रक्ताळलेले. फोनवर आवाज, तू एकटा नाहीस. तू फक्त एक आहेस अनेकांपैकी. प्रणवच्या डोक्यात आठवणी चमकायला लागतात. रस्त्यावरचा अपघात. तो माणूस मदतीसाठी ओरडतो. प्रणव थांबतो, पण निघून जातो. पण आता आणखी काही. आत आणखी काही दिसतं. तो फक्त एक अपघात नव्हता. प्रणव ड्रायव्हिंग करत होता. तोच धडक दिली होती. तो माणूस त्यानेच मारला होता आणि तो पळून गेला. फोनवर आवाज आता रागाने भरलेला, तू मला मारलं आणि पळून गेला. अचानक तो माणूस त्याच्या समोर उभा, जसा आरशात दिसत होता. तो विचारतो, आता कुठे पळणार आहेस? प्रणव धावतो. कॉरिडॉर, दरवाजे, जिने, सगळं बदलतं. त्याला एक दार दिसतं. त्यावर लिहिलेलं एक्झिट. तो दार उघडतो आणि बाहेर येतो. तो पुन्हा रस्त्यावर आहे. तोच अपघाताचा रस्ता. समोर तो माणूस जखमी पडलेला. तो मदतीसाठी ओरडतो. प्रणव थबकतो. हीच संधी आहे लूप तोडायची. तो त्या माणसाकडे जातो. त्याचा हात पकडतो. मी तुला सोडणार नाही. क्षणभर सगळं शांत. तो माणूस हसतो आणि म्हणतो, आता उशीर झाला आहे. जमीन फाटते. दोघेही खाली पडतात. प्रणव पुन्हा खुर्चीवर. 2:13. फोनवर आवाज, हा लूप फक्त शिक्षा नाही,
हा तू आहेस. प्रणव समजतो तो कधीच बाहेर जाणार नाही, कारण तो जिथे आहे ते बाहेर नाहीच. कॉल सेंटरमध्ये एक नवीन मुलगी बसलेली. तिच्या स्क्रीनवर कॉल येतो. अननोन नंबर. ती उचलते आणि ऐकते. तू ऐकू शकतोस का मला? प्रणव पुन्हा त्या खुर्चीत. घड्याळ 2:13. कॉल सेंटर. तेच लाईट्स, तेच स्क्रीन. पण यावेळी तो शांत होता. भीती नाही, पळण्याचा प्रयत्न नाही, फक्त समज. स्क्रीनवर अननोन नंबर. फोन वाजतो. एकदा दोनदा. तो उचलतो, पण यावेळी काही बोलत नाही. काही सेकंद शांतता. मग आवाज. तू बदलला आहेस. प्रणव हळूच म्हणतो, मी पळणार नाही आता. आवाज हसतो. शेवटी तुला कळलं. हा लूप तोडण्यासाठी पळायचं नसतं. त्याच्यासमोर पुन्हा काच उभी राहते, पण यावेळी आरशात फक्त तोच आहे, कोणी नाही. प्रणव विचारतो, बाकीचे लोक कुठे गेले? उत्तर येतं, ते कधीच नव्हते. सगळं जे त्याने पाहिलं, इतर लोक, रक्ताळलेले चेहरे, ऑफिसमधले सहकारी, हे सगळं त्याच्या मनाने तयार केलं होतं. आवाज गंभीर होतो, फक्त एकाला नाही मारलं. प्रणवच्या डोक्यात सगळं उघडायला लागतं. तो अपघात एक नव्हता. ती रात्र. दारू पिऊन ड्रायव्हिंग. गाडीवर ताबा सुटतो. रस्त्यावर एक माणूस, एक बाई आणि एक लहान मुलगा. गाडी त्यांना जोरात धडकते. क्षणात सगळं संपतं. प्रणव थांबतो, बघतो, श्वास घेतो आणि निघून जातो. फोनवर आता एक नाही, 3 आवाज. आम्हाला का सोडलंस? आवाज म्हणतो, हा लूप तुझ्या पळण्याची शिक्षा आहे. प्रणव विचारतो, मग बाहेर कसं जाऊ? सत्य स्वीकार. अचानक समोर ते तिघे उभे. तो माणूस, ती बाई, ते मूल. ते शांत आहेत. राग नाही, फक्त प्रतीक्षा. प्रणव थरथरतो. पहिल्यांदाच त्याला भीती नाही वाटत, त्याला अपराध वाटतो. तो खाली बसतो, डोळ्यात पाणी. मी चूक केली, मी पळालो, मला माफ करा. क्षणभर सगळं थांबतं. घड्याळ थांबतं, श्वास थांबतो. ती बाई पुढे येते. ती प्रणवच्या डोक्यावर हात ठेवते. सगळं पांढरं होतं. प्रणव डोळे उघडतो. तो पुन्हा त्या रस्त्यावर. अपघाताचा क्षण. यावेळी तो गाडी थांबवतो, दार उघडतो, धावतो. तो फोन करतो. लोक जमा होतात. ॲम्ब्युलन्स येते. त्या तिघांचा श्वास चालू आहे. ते वाचू शकतात. अचानक सगळं थांबतं. तो माणूस प्रणवकडे बघतो आणि म्हणतो, हे खरं नाही. जग तुटायला लागतं. प्रणव समजतो, ही दुसरी संधी नाही, ही फक्त त्याच्या मनाची इच्छा आहे. तो अजूनही त्या खुर्चीत आहे. 2:13. फोनवर आवाज. तू स्वतःला माफ केलं, पण वास्तव बदलत नाही. प्रणव डोळे बंद करतो. तो शांत आहे. हळूहळू कॉल कट होतो. पहिल्यांदाच. कॉल सेंटरमध्ये लाईट्स बंद. खुर्ची रिकामी. प्रणव नाही. दुसऱ्या दिवशी बातमी. 2 वर्षांपूर्वी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली. एका जुन्या फोनमध्ये एक व्हॉइस रेकॉर्डिंग सापडतं. तू ऐकू शकतोस का मला?